जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात येत आहे। भाजपच्या वतीने या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला हे जोडे मारो आंदोलन करण्यात आलेले आहे। छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आपण पाहतोय। जितेंद्र आव्हाड यांचे फोटो फाडत त्याचं दहन करत जोडे मारो आंदोलन या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। भाजपच्या वतीने काल जितेंद्र आव्हाड यांनी चौदार तळ्यावर मनुस्मृतीचं दहन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता। ही बातमी लोकशाही मराठीने दाखवताच या सगळ्याचे पडसाद आज राज्यावर उमटतायत। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, आव्हाडांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। एकीकडे मित्र पक्षातले किंबहुना त्याच पक्षातले भुजबळ मात्र आव्हाडांची पाठराखण करतायत, पण सत्ताधारी मात्र भुजबळांच्या विरोधात भूमिका घेताना दिसतायत। आव्हाडांचा निषेध व्यक्त करण्यात येतोय। लागवीची काल झालेल्या घटनेनंतर सत्ताधारी जे आहेत ते अधिक आक्रमक झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौकामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला तर जोडे मारलेलेच आहेत, मात्र त्यांच्या प्रतिमेचं दहन देखील केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरातील हा क्रांती चौक आहे, त्या ठिकाणी जर पाहिलं तर जितेंद्र आव्हाड यांचे फोटो आहेत, त्यांच्या प्रतिमा आहेत, त्या या ठिकाणी जाळलेल्या आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। हो, काय सांगाल, या ठिकाणी तुम्ही प्रतिमा जाळलेल्या आहेत आणि प्रतिमा जाळल्याच्या नंतर या ठिकाणी राख कशी पडली? खऱ्या अर्थाने आपल्यात आहे त्याचं 13वे करू, राख न्यायला दुसरा दिवस लागतो, त्यामुळे दुसऱ्या दिवशी ती राख सावडू आणि त्याच्यासाठी ठेवली। आता खऱ्या अर्थानं मतदान, ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी खरी होळी जितेंद्र आव्हाडांची होणार आहे। हा ज्या शरद पवारच्या बगलबच्च्याचे विचार आणि शरद पवारचे विचार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचे उघडे पडले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही जनता त्याला माफ करणार नाही। जिथे जाईल जितेंद्र आव्हाड त्याच्या तोंडाला काळा लावून कपडे फाडण्याचं काम आंबेडकरवर प्रेम करणारी जनता करणार आहे आणि भारतीय जनता पार्टी सुद्धा त्यांच्या बरोबर आहे। निश्चितपणे भारतीय जनता पार्टीने ही सुरुवात केली। 2 रुग्ण आहेत, एक जितेंद्र आव्हाड आणि दुसरा संजय राऊत, ज्यांना महाराष्ट्राची सामाजिक समता, सामाजिक स्थिती बिघडवण्याचं काम केलं आणि त्यामुळे आता जनता यांना माफ करणार आहे, ही सुरुवात झाली आहे। लोकशाही मराठीने बातमी दाखवल्यानंतर आता राज्यभरात पडसाद पाहायला मिळतात, काय सांगा? राज्यभरात जे पडसाद बघायला मिळत आहेत, कारण ज्या संविधानाचा आव आणून यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी ही संविधानाच्या विरोधात आहे, संविधान संपवणार आहे आणि ज्यांच्यावर शरद पवारांची कृपा आहे त्या लोकांनी स्वतः संविधान संपवायचं, बाबासाहेबांचं नाव संपवायचं काम केलं आणि काल त्यांनी ते दाखवून दिलं की यांची खरी नीती काय आहे। फक्त निवडणुकीपुरतं यांना बाबासाहेब आणि संविधान दिसतं आणि निवडणूक झाल्यानंतर त्याच संविधानाला आणि त्याच बाबासाहेबांना तुम्ही पायदळी तुडवताय, हा महाराष्ट्र शांत बसणार नाही। खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहताय की अधिकृत या ठिकाणी संपूर्णपणे जर पाहिलं तर अधिक आक्रमक झाल्याचा हा पक्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय। लोकशाही मराठीने दाखवलेल्या बातमीनंतर त्याचा परिणाम जर पाहिला तर राज्यभरामध्ये पडसाद पाहायला मिळतात आणि या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमेचं दहनही करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्याला चपलाही मारण्यात आलेल्या आहेत। निश्चित सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।